तर शिरूर तालुक्यातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालंय। कामाच्या ठिकाणी जाणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। तर शिरूर तालुक्यात जोरदार पावसामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। सततच्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। मध्ये रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी शिरूर, आंबेगाव, जुन्नर असेल, खेड असेल या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात पावसानं खरं तर जोरदार हजेरी लावलेली आहे। हा परतीचा पाऊस समजला जातो, परंतु हा या वर्षीचा मात्र मोठ्या प्रमाणात विक्रमी पडणारा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुका असेल, शिरूर तालुका असेल, आंबेगाव तालुक्यातील शेती जीवनासह या ठिकाणी शहरी नागरिकांतील भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या पावसामुळे कुठेतरी नागरिकांना या पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। तसेच शालेय जीवनातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात याचा कुठेतरी फटका बसताना पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी रात्रभर कोसळणाऱ्या विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडत असल्याने शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात कुठेतरी नुकसान होतंय, तर कुठील काही खरीप पिकांना मात्र याचा जीवदान पाहायला मिळत आहे। बाजरी अंतिम टप्प्यात आलेली आहे, त्यामध्ये या ठिकाणी मूग असेल, जे कडधान्य असेल, सोयाबीन असेल, या पिकांना मात्र या पावसाचा जोरदार असा फटका पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की गेले रात्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोसळणारा हा पाऊस या ठिकाणी मानवी जीवनाला कुठेतरी जनजीवन विस्कळीत करताना पाहायला मिळत आहे। यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होताना पाहायला मिळत आहे। असाच जर पाऊस राहिला तर शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।